नमस्कार, मी द्विता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलवर. आणि लास्ट पार्टमध्ये म्हणजे पार्ट 1मध्ये आपण बघितलं होतं की कॉन्सेप्ट म्हणजे काय, कशा पद्धतीने आपण कॉन्सेप्टचा विचार केला पाहिजे, कशी प्रोसिजर असते, विचार प्रक्रिया कशी असते, थिंकिंग प्रोसिजर काय आहे, आणि त्याच्यानंतर आपला फर्स्ट थॉट आपण काय येतो तो आपण लिहून ठेवायचा आहे. तर असे आपण त्याचे पैलू बघितले. तर आज आपण काय बघणार आहोत, आपण लास्ट टाईम थिअरॉटिकल पार्ट बघितला बरोबर. तर आज आपण बघणार की ॲप्लिकेशन कसं करायचं. आपण थेरी ऐकली पण ते एक्झॅक्टली म्हणजे जे मी सांगितलं आहे तर ते आपण कसं ॲप्लिकेशनमध्ये आणतो आहे आणि कशा पद्धतीने आपण कॉन्सेप्ट डेव्हलप करायचा, तर ते आज आपण आजच्या या पार्टमध्ये बघणार आहोत. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल पार्ट 1 व्हॉट इज कॉन्सेप्ट, तर त्यांच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की तुम्ही पार्ट 1 बघा आणि पार्ट 2 बघून तुम्हाला दोन्ही पार्टमधून काय समजलं आणि त्याच्यामध्ये जर काही क्वेरीज असतील आणि काही क्वेश्चन्स असतील नक्की कमेंट करून तुम्ही विचारू शकता. सगळ्यात पूर्वी स्टार्ट करण्यापूर्वी आपण हे लिहून घेऊया कॉन्सेप्ट. ओके, कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट आपल्याला कशा पद्धतीने करायची. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय लागणार आहे कॉन्सेप्ट डेव्हलप करण्याच्या आधी, डिझाईन ब्रीफ. राईट, डिझाईन ब्रीफ आपल्याला लागणार आहे. डिझाईन ब्रीफ म्हणजे नक्की काय आणि कशा पद्धतीने आपण ते ॲनालाइज करायचं असतं हे आपण एका नेक्स्ट पार्टमध्ये बघू. पण डिझाईन ब्रीफ आपल्याला मिळालं. डिझाईन ब्रीफमध्ये आपल्याला काय बेसिक समजतं आहे की त्याचं मेन एम काय आहे, त्याचं ऑब्जेक्टिव्स काय आहेत, त्याच्यानंतर त्याच्यात काय काय रिक्वायरमेंट्स आपल्याला दिली आहेत आणि रिक्वायरमेंट्सनंतर आपल्याला एरिया कॅल्क्युलेशन्स पण दिलेले असतात मोस्ट ऑफ द टाईम, नाहीतर आपल्याला कधी कधी ते काढावे लागतात. ओके, आपण बघूया कॉन्सेप्टचं नक्की कशा पद्धतीने आपण सुरुवात करायची. तर जी फर्स्ट इयरची मुलं जी आहेत त्यांना कॉन्सेप्ट म्हणजे काय हे माहिती नसतं आणि त्यांना सांगितलं जातं पहिल्याच ह्याच्यामध्ये की कॉन्सेप्टची शीट घेऊन या, तुम्हाला काय वाटतं त्या पद्धतीने तुम्ही बनवून आणा, तुमच्या आयडियाज काय असं सांगितलं. तर इन जनरल तुम्हाला माहिती दिली जाते आणि तुम्हाला सांगतात की तुम्ही घेऊन या म्हणून. तर आता त्या मुलांना थोडेसे ते बावरलेले असतात की अरे काय असतं मला माहीतच नाही, आणि ते कोणाला विचारायचंही त्यांना माहीत नसते कारण सिनियर्ससोबत त्यांची ओळख झालेली नसते. अशा कंडिशनमध्ये आपण कधी सिनियर्स लोकांना पण माहिती नसतं की नक्की कॉन्सेप्ट म्हणजे काय, त्याच्यामुळे असे ते वेगळ्या दुविधा अवस्थेमध्ये असतात. त्याच्यासाठी बेसिकली हा जो मी आजचा जो बनवला आहे पार्ट तो त्यांच्यासाठीच आहे. तर आपण फर्स्ट इयरला काय बघतो, मोस्टली त्यांना ड्रीम हाऊस असतं नाहीतर सेलिब्रिटी हाऊस. तर ड्रीम हाऊस डिझाईन करा म्हणून सांगतात किंवा सेलिब्रिटीचं हाऊस डिझाईन करा म्हणून सांगतात. ओके, तर सेलिब्रिटी किंवा ड्रीम हाऊस म्हटलं तर आपण पहिले होतो की अरे काय सेलिब्रिटीचं असेल तर आपल्याला त्यांचं एक पर्टिक्युलर सेलिब्रिटी आपल्याला घ्यावी लागते. आता ड्रीम हाऊस म्हणजे काय, ड्रीम हाऊस म्हणजे तुम्हाला सांगा की तुम्हाला तुम्ही स्वतः एक सेलिब्रिटी आहात किंवा तुम्हाला जे वाटतं की तुमचं घर कशा पद्धतीने असलं पाहिजे किंवा कसं असावं असं तुम्हाला वाटतं, तर त्याला म्हणतात ड्रीम हाऊस. तुमच्याकडे समजा तुमच्या मनात ज्या आयडियाज असतात त्या तुम्ही त्याच्यामध्ये मोस्टली इनकॉर्पोरेट करायच्या असतात. आणि सेलिब्रिटी हाऊस म्हणजे काय असतं की एखादी सेलिब्रिटी एखादी पर्सनॅलिटी तुम्हाला घ्यायला सांगतात आणि त्या पर्सनॅलिटीच्या अनुषंगाने किंवा त्या पर्सनॅलिटीला कोणत्या टाईपचं घर सुटेबल असेल तुमच्या मते अशा टाईपचं तुम्हाला घर डिझाईन करायला सांगतात. ओके, तर हे दोन कॉन्सेप्ट आपले क्लिअर झाले. तर आता आपण सगळ्यात पहिले घेऊ ड्रीम हाऊस. ठीक आहे, ड्रीम हाऊस तुम्हाला जर समजा दिला असेल प्रोजेक्ट आणि त्याच्याबद्दल तुम्हाला थोडे एरियाज दिले असतील ब्रीफमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडीशी इंट्रोडक्टरी पार्ट असतो, तर इंट्रोडक्टरी पार्ट वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. इंट्रोडक्शन आपल्याला पाहिजे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्येच आपल्याला कळून जातं की आपला काय कॉन्सेप्ट होऊ शकतो किंवा काय असला पाहिजे. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की बाबा एवढे घरामध्ये बाबा तुम्हाला असं छानपैकी गार्डन पाहिजे किंवा आउटडोअर एरिया पाहिजे, इनडोअर एरिया पाहिजेत, नेसेसिटी काय आहे त्या ड्रीम हाऊसची, किंवा तो एरिया आजकाल असंही असू शकतं की बाबा तो एरिया पर्टिक्युलर थंड हवेच्या ठिकाणी आहे किंवा गरम उष्णतेच्या ठिकाणी आहे किंवा मॉडरेट क्लायमेटच्या ठिकाणी. त्या क्लायमॅटिक कंडिशन पण कधी कधी तुम्हाला दिली जाते. तर त्याप्रमाणे आपल्याला डिसाईड करावं लागतं की आपल्याला ड्रीम हाऊस कसं पाहिजे. तर सगळ्यात पहिले फर्स्ट स्टेप काय करायची की ते पूर्ण ब्रीफ व्यवस्थित वाचून घ्यायचं. एकदा नाही समजलं, दोनदा वाचा, तीनदा वाचा, पूर्णपणे वाचा. त्यातले जर काही डाऊट्स असते की नक्की तुम्हाला समजत नसेल तर त्याच वेळी तुम्ही जाऊन क्लिअर करायचे. डाऊट्स आपले एकदा क्लिअर झाले की आता आपण स्टार्ट करायचं की आपला कॉन्सेप्ट कसा असला पाहिजे. तर आता ड्रीम हाऊस हा मी प्रोजेक्ट पकडते आणि त्याच्यावरती आपण स्टार्ट करू. आणि महत्त्वाची सूचना
की हा कॉन्सेप्ट अशी एक पर्टिक्युलर A+B=C किंवा AB अशी काही पर्टिक्युलर इक्वेशन किंवा कॅल्क्युलेशन नाही आहे. ही एक मेथड आहे किंवा ही एक टाईप आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्ही अशाच पद्धतीने करा असं मी म्हणणार नाही. प्रत्येक माणसाची, प्रत्येक आर्किटेक्टची आपली अशी वेगळी मेथड असते आणि त्याप्रमाणे तो कॉन्सेप्ट डेव्हलप होत जातो. त्यामुळे पर्टिक्युलर हीच कॉन्सेप्टची मेथड आहे असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे ही तुम्हाला एक टाईप सांगितलं की अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. कारण काही मुलांना माहीतच नसतं की कसं जायचं. मग कसं जायचं ते आणि तुम्ही तुमचं शोधा असं जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही तुमचा विचार करा, तुम्हीच शोधून काढा, आम्ही तुम्हाला स्पून फीडिंग करणार नाही असं जेव्हा आपल्याला सांगितलं त्यावेळी आपण मुलगा कुठेतरी अटकतो. कारण आपल्या घरात तसं बॅकग्राऊंड नसतं. आर्किटेक्चर किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल ज्यांच्या घरात त्यांना थोडंफार इझी होऊन जातं. पण जी मुलं नव्याने चालली आहेत त्यांच्याकडे हा बॅकग्राऊंड पार्ट नसतो. त्यामुळे त्यांना थोडंसं हा विषय थोडा कठीण होऊन जातो. आता आपण ब्रीफ पूर्णपणे वाचलं आहे, आपल्याला समजलं आहे त्याच्यामध्ये काय आहे. तर ब्रीफ वाचून झाल्यानंतर मी तुम्हाला लास्ट टाईम फर्स्ट पार्टमध्ये पण म्हणाले होते की तुमच्या मनामध्ये कोणता विचार, पहिला थॉट काय येतो हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही वही, पेन, तुमचं स्केचबुक जे पण आहे ते घ्यायचं आणि त्याच्यावरती तुमच्या मनामध्ये वाचल्यानंतर पहिला विचार काय आला की कशा पद्धतीने माझं ड्रीम हाऊस असलं पाहिजे. आता या ड्रीम हाऊसमध्ये मी एक थोडासा म्हणजे असं ट्विस्टही असू शकतो किंवा तुम्ही एक स्वतः कोणतरी एक पर्सनॅलिटी आहात किंवा तुम्ही एक प्रोफेशनल आहात, कुठचं तरी एक प्रोफेशन तुम्ही निवडलं आणि तुम्हाला त्यासाठी घर बनवायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही कदाचित कोणी पेंटर असेल, कोणी ॲक्टर म्हणून प्रोफेशन निवडलं असेल, कोणी डॉक्टर म्हणून, कोणी इंजिनियर म्हणून, असं तुम्ही वेगवेगळे प्रोफेशन स्वतःच सिलेक्ट करू असाल. असं काहीतरी तुम्हाला समजा प्रोजेक्ट असेल तर त्या प्रोफेशनप्रमाणे आपल्याला ड्रीम हाऊस बनवायचं आहे. तर मग आता फॉर एक्झाम्पल मी पकडते की मी फोटोग्राफर आहे आणि माझं घर मला बनवायचं आहे आणि ते कसं प्रकारे बनवणार किंवा फोटोग्राफरचं घर तुम्हाला समजा बनवायचं असं काहीतरी प्रोजेक्ट असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता. त्याच्याबद्दल डिटेल माहिती मला कळली की मला बाबा त्यांच्या घरामध्ये किती माणसं आहेत किंवा फोटोग्राफर, त्याची बायको, त्याच्या घरामध्ये 2 मुलं, त्याच्या म्हणजे टोटल असे 6-7 लोकांची फॅमिली आहे. त्याच्यामध्ये एज ग्रुप आपण बघणार. एज ग्रुप हा फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. ठीक आहे. एज ग्रुप हा पाहिजे. त्याच्यानंतर किती माणसांसाठी आपण बनवतो आहे, क्वांटिटी 7 माणसं आहे, 6 माणसांसाठी आपण बनवतो आहे, किती लोकं आहेत तर ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हा एरिया कुठे आहे पर्टिक्युलरली. फॉर एक्झाम्पल हा एरियाच्यामध्ये आपलं क्लायमॅटिक झोन कोणता आहे, कोणत्या क्लायमॅटिक कंडिशन किंवा झोनसाठी झोनमध्ये तुम्ही हा एरिया किंवा हा प्रोजेक्ट करताय हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर तुमची रिक्वायरमेंट मोस्टली ही तुम्हाला दिली जाते फर्स्ट इयरला. त्याच्यामुळे तेवढं फारसं तुम्हाला त्याचा विचार करावा लागत नाही की बाबा 4 बेडरूम आहे, 1 किचनमध्ये वरांडा आहे, लिव्हिंग एरिया आहे, ड्रेसिंग एरिया आहे. मे बी आता आजकाल कोणाचं जो पर्टिक्युलर प्रोफेशन असेल त्या प्रोफेशन वाईज एखादी पर्टिक्युलर एरिया किंवा रूम त्यांना द्यायची असेल तर तसं ग्रीन फील्ड तुम्हाला ठेवायचं असेल, तुमचं गार्डन आहे, इनडोअर गार्डन आहे, आउटडोअर गार्डन आहे, तर या सगळ्या क्रायटेरिया ह्याच्यामध्ये येत जातात आणि ह्या आपल्याला ब्रीफद्वारे कळतात की आपल्याला एक्झॅक्टली काय काय हवं आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांसाठी ब्रीफ वाचणं आणि समजून घेणं खूप 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 महत्त्वाचं आहे. ओके. तर आता मी निवडला फोटोग्राफर की मी फोटोग्राफर आहे आणि फोटोग्राफरचं मला घर डिझाईन करायचं आहे. आता फोटोग्राफर आहे म्हटल्यावरती तुम्ही मोस्टली मुलं असं करतात की अरे फोटोग्राफर आहे तर मी कॅमेऱ्याचं घर बनवतो, कॅमेऱ्यासारखं दिसणारं, किंवा चित्राची फ्रेम कशी असते रेक्टँग्युलर किंवा आजकाल तर सर्कल, स्क्वेअर वगैरे वेगवेगळ्या याच्यामध्ये असते, पण मोस्टली रेक्टँग्युलर आपली फ्रेम असते. तर मी तशा याच्यामध्ये प्लॅनिंग करतो आणि थोडंसं असं बाहेर दिसण्यासाठी मी बाहेरून एलिव्हेशन वगैरे मी फोटोग्राफीसाठी किंवा आपलं जे कॅमेरासारखं करतो. तर अशा प्रकारचे मोस्टली आपल्याला डिझाईन्स बघायला मिळतात. मुलं अशा पद्धतीने जातात आणि नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करण्याच्या याच्यामध्ये जे बेसिकच आहे किंवा फोटोग्राफर आहे म्हणजे कॅमेराच, तर कॅमेराचंच मी काहीतरी करतो असं घेऊन तुम्ही करायला गेलात तर तुमचा कॉन्सेप्ट पुढे जाऊन तुम्ही डेव्हलप होणार नाही. ओके, म्हणजे फोटोग्राफर आहे म्हणून मी फक्त कॅमेरा पकडला, कॅमेराचाच काहीतरी शेपमध्ये, त्याच्या अशा काहीतरी शेपमध्ये मी बनवते आणि त्याच ह्याच्यामध्ये मी असं काहीतरी करते. तर असं काहीतरी डिझाईन तुम्ही करा, एलिव्हेशन किंवा प्लॅनमध्ये करायला गेलात तर ते बेसिक होईल ना. आपला कॉन्सेप्ट आपल्याला प्रॉपरली व्हायला पाहिजे आणि तो एकदम आतमध्ये मुरलेला असला पाहिजे की बाबा समोरच्या व्यक्तीला, तुमच्या ज्युरर्सना किंवा तुमच्या टीचर्सना पण वाटलं पाहिजे अरे ह्यांनी खूप विचार करून आणि काळजीपूर्वक डिझाईन केलं आहे, राईट.
तर आता अशा वेळी काय करायचं की फोटोग्राफर आहे तर त्याच्यामध्ये क्वालिटीज काय आहेत. सगळ्यात पहिल्यांदा कुठचीही गोष्ट आपल्याला कुठचाही प्रोजेक्ट येतो त्यावेळी आपल्याला क्वालिटीज किंवा त्याच्यामध्ये काय काय व्हरायटी आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा आला, बरोबर, कॅमेरा आला, कॅमेरा नुसता आपण घ्यायचा आहे का, तर कॅमेरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सेस असतात, माहिती आहे ना, लेन्सेस असतात वेगवेगळे. त्याच्यामध्ये FX मोठा फोकल लेंथ असलेला, कमी फोकल लेंथ असलं, असं वेगवेगळ्या टाईपचे त्यांचे लेन्सेस असतात. त्याच्यानंतर अँग्युलर्स म्हणजे अँगल्समध्ये कशा पद्धतीने त्याचं खेळ असतो की बाबा लॉंग अँगल कोणता, वाईड अँगल कोणता, विविड अँगल कोणता, असे वेगवेगळे अँगल्स असतात. अँगल्समध्ये आपण कशा पद्धतीने बघू शकतो. तर हा झाला कॅमेरामधला पार्ट. त्याच्यानंतर काय असतं, कलर्स. कॅमेरामधून आपण फोटोग्राफी म्हणजे काय, कलर्स फोटो काढतो, मोनोक्रोम असतो, ब्लॅक अँड व्हाईट किंवा कुठचाही ब्राऊनची शेड. कलर्स वेगवेगळे प्रायमरी कलर्समध्ये असतात. आणि आजकाल तर नवीन आलं की एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आपण समोर ठेवून ऑब्जेक्ट तेवढा कलर असतो, बाकी सगळं ब्लॅक अँड व्हाईट असतं. तर अशा पद्धतीचे पण कलर्समध्ये त्यांचे हे असतात. थर्ड काय येतो की आपण थर्ड याच्यामध्ये बघतो की त्याची ट्रान्सपरन्सी किंवा किती फोटोमध्ये ब्लर केलं आहे का किंवा प्रॉपर तसाच ठेवला आहे का. तर ते ब्लर केलं आहे किंवा त्याला तसंच ठेवलं आहे किंवा त्याच्यामध्ये काही काही अँगल्स फक्त ब्लर केले आहेत आणि मेन फोटो फक्त पुढे फाईन ठेवला आहे, पाठचा अँगल वेगळा केला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे. तर आपण सध्या हे 3 फॅक्टर्स बघू. या 3 फॅक्टर्समध्ये आपण डिसाईड करू की कशा पद्धतीने घेऊन याच्यातला एखादा पॉईंट घेऊन आपण कॉन्सेप्ट डिझाईन करायचं आहे. तुम्ही 3ही पॉईंट घेऊन करू शकता, यातला एखादाच पॉईंट घेऊन करू शकता किंवा 2 पॉईंट्स घेऊन करू शकता, तुमची मर्जी. पण हे पॉईंट्स तुम्ही घ्या. कॅमेरा हा एक पॉईंट घेऊन मी कॅमेराच्या शेपमध्ये बनवतोय असं तुम्ही करायला जाऊ नका. आता आपण लेन्स हा विषय घेतला, लेन्सचा आपण टॉपिक घेतला त्याच्यात कॅमेऱ्यामधून. लेन्स म्हणजे काय असतं की बाबा लेन्समध्ये आपण छोटी गोष्ट असते ती मोठी करून बघतो, मोठ्या गोष्टी लांबवरच्या गोष्टी आहेत त्या जवळ आणून बघतो, राईट. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की लेन्समुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सने आपण पुढे पाठी आपण वस्तू करू शकतो. म्हणजेच काय म्हणतात त्याला, लेन्सला पर्स्पेक्टिव्ह. पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला टॉपिक झाला असेल नाटाच्या परीक्षेमध्ये, तर पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण छोट्या मोठ्या गोष्टी पुढे पाठी करू शकतो, करेक्ट. त्याच्यामुळे आपल्याला हा एक आपला एलिमेंट झाला. एलिमेंट्स आपल्याला एलिमेंट्स घ्यायचे आहेत ना आपल्या डिझाईनसाठी. आपण जे आता पकडलं आहे, आपल्याला जो कॉन्सेप्ट डेव्हलप करता त्यासाठी एलिमेंट्स पाहिजे की तुम्ही कोणत्या एलिमेंट्सवरती काम करताय. तर कॅमेरा हा एलिमेंट नाही आहे किंवा लेन्स हा आपला एलिमेंट नाही आहे. कॅमेरा आणि लेन्सचा अभ्यास करून माझ्याकडे हा एक पॉईंट आला की पर्स्पेक्टिव्हवरती मी खेळणार आहे. ओके. सेकंड थिंग काय होते की लेन्समध्ये तुमचं अंड्युलेशन. फॉर एक्झाम्पल मी अशा पद्धतीने पण करायला गेले की बाबा ही माझी रूम एक अशी आहे, मी एखादी रूम माझी ही लांबवर अशी दिसेल, म्हणजे मी अँग्युलरमध्ये समजा असं करत असेल की एकदमच छोटी झाली रूम, असं काहीतरी वेगळं ह्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि मध्ये मी असा कोर्टयार्ड ठेवणार असेल आणि इथे माझे काय रूफ आता जे काही सिस्टीम आपली असेल, आपण म्हणजे मॉडरेट क्लायमेट आहे, कुठच्या पद्धतीचं क्लायमेट आपल्याकडे आहे, रेनी सीझन आहे, कुठचं आहे, कोणत्या टाईपचं पावसाळ्याचं आहे, काय आहे, तर त्या पद्धतीने आपलं होईल. पण माझं हे हवं आहे की मे बी माझी ही जी आहे एरिया, ही जी माझा पहिला स्टार्टिंगचा आहे तो छोटा, नंतर मी मोठी रूम करत गेली किंवा ही माझं मोठं असेल, मे बी मध्येच माझं छोटं असेल. पण जेव्हा मी एका अँगलने बघेन त्यावेळी मला ते एक प्रॉपर एका लाईनमध्ये असं दिसते. तर कर्वेचर तुमची जी लाईन आहे ती तुमची फॉलो होते, बट प्रॉपरली एका पर्टिक्युलर अँगलने. म्हणजेच काय, पर्स्पेक्टिव्हने आपण एखाद्या अँगलने बघत असू त्यावेळी माझी अंड्युलेशन्स किंवा माझी प्रॉपर जी स्काय लाईन आहे ती फॉर्म होते. तर त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या अँगलने लेन्सने ते तुम्हाला दिसू शकतं की बाबा ही बिल्डिंग छोटी आहे किंवा ही रूम छोटी आहे तर ही इथून मोठं दिसत असेल, तर हे आपण अचीव करू शकतो. तर हा एक आपला कॉन्सेप्टच झाला. आणि ह्या पद्धतीने समजा तुमचं एलिव्हेशन किंवा तुमच्या रूम्स तुम्ही प्लॅनमध्ये बघायला गेलात तर एक रूम समजा प्लॅनमध्ये तुम्ही ही स्टार्टिंगची छोटी ठेवली, नंतर ही मोठी रूम घेतली, इथे परत मोठी रूम घेतली, आणि समजा तुम्ही एखादा व्यक्ती इथे उभा आहे, त्याला हा व्ह्यू पण दिसतोय, हा व्ह्यू पण दिसतोय, मध्ये तुमचं बॅरियर्स नसतील किंवा हाफ मिनिएचर बॅरियर्स असतील, तर त्या पद्धतीने तुम्ही आतलं इंटरनल प्लॅनिंग कसं केलं आहे. आणि मध्ये तुमचा मोठा कोर्टयार्ड किंवा एखादं समजा तुम्ही कल्चरल हे ठेवणार असाल, काहीतरी कल्चरल ॲक्टिव्हिटी असणारं एखादं छोटंसं एरिया, तर तसाही तुम्ही तो
ॲज इथे ठेवू शकता. तर तुम्ही ह्याच्यातून काय आपल्याला समजतं आहे की आपण प्लॅनिंगमध्ये पण कॉन्सेप्ट आणू शकतो किंवा तुमचं एलिव्हेशन्स, व्ह्यूज यामध्ये पण तुम्ही ते घेऊ शकता. म्हणजे तुमचा जो कॉन्सेप्ट आहे तो प्लॅनमध्येच असला पाहिजे असं गरजेचं नाही, आणि दोन्ही ह्याच्यामध्येही असला तरी चालतो, एकाही कुठच्या तरी पार्टमध्ये असला तरीही चालतो. पण मोस्टली ट्राय करा की तुमचा तो कॉन्सेप्ट सगळ्या ह्याच्यातून दिसून येईल. म्हणजे एलिव्हेशनमध्ये पण दिसेल, व्ह्यूजमध्ये एलिव्हेशन पार्ट, तुमचा प्लॅनिंगमध्ये पण तुम्ही त्याचा विचार केला आहे, म्हणजे कुठे कुठे तुम्ही त्याचा बारीक बारीक विचार केला आहे हे याच्यातून दिसून येतं. त्याच्यामुळे लेन्स हा एक छोटासा टॉपिक घेऊन, कॅमेऱ्यातलाच पार्ट घेऊन आपण हा कॉन्सेप्ट डेव्हलप केला की पर्स्पेक्टिव्हमध्ये मी खेळू शकते. पर्स्पेक्टिव्ह हा माझा कॉन्सेप्टमध्ये मी कशा पद्धतीने बनवते. अंड्युलेशन्स म्हणजे एखादा एरिया छोटा आहे, एखादा एरिया मोठा आहे, तर त्याला छोट्या मोठ्या एरियाजना मी कशा एक प्रकारे कोलॅबरेट करून एक माझं प्रॉपर डिझाईन बनवू शकते. हा एक तुमचा पार्ट होतो. आणि थर्ड पार्ट येतो की मोनोक्रोम. तुम्ही आता कलर्समध्ये खेळू शकता की तुमचा जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ बनवणार, तुमच्या शीट्स कलर करणार, त्यावेळी तुम्ही एकच मोनोटोन किंवा ब्राऊनच्या शेडमध्ये टिंट किंवा नॉर्मल ह्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा पोर्टफोलिओ बनवू शकता. किंवा कलर्स वापरून मग तुम्ही सगळे एकतर प्रायमरी कलर्स वापरा किंवा सेकंडरी कलर्स वापरा, टर्शरी वापरा, कुठचं तरी एक कलर पॅलेट ठेवून तुम्ही तुमचे शीट्स बनवू शकता. आणि त्याला एलिव्हेशन्समध्ये पण आणि प्लॅनमध्ये पण दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे तो पण तुमचा एक कॉन्सेप्ट झाला. आपल्याला समजलं की कॉन्सेप्ट कसा बनवायचा आणि कशा पद्धतीने तो ॲनालाइज करायचा आणि शेवटपर्यंत त्याचा आपला सखोल विचार व्हायला हवा. आता प्रश्न उभा राहतो की अरे शीट कशी बनवायची. कॉन्सेप्ट तर मला कळला की मी असं असं करणार आहे, पण मी शीट कशी बनवू हे अजून आपल्याला कळलं नाही, राईट. तर आता आपल्याकडे अशी A2ची शीट असते किंवा A1, आता आपण फर्स्ट इयरच्या मुलांचं बघतोय त्यामुळे A2च्या शीटवरतीच आपण काम करणार, राईट. तर A2च्या शीटवरती तुमचा ही शीट आहे समजा, आणि त्याच्यामध्ये खालती तुमचं काय आता असेल, या साईडला तुमचा काय फॉर्मॅट वगैरे तुम्हाला दिला असेल कॉलेजकडनं, तर तो असेल. त्या फॉर्मॅटचा वापर करून तुम्ही तुमचं डिझाईनचं हे करणार. आता हे झाल्यानंतर आपल्याला स्टार्ट करायचं आहे एवढा उरलेला ह्याच्यामध्ये की कशा पद्धतीने आपण कॉन्सेप्ट बनवतोय. आता मी कॉन्सेप्ट तोच घेते, मग अशी आपण जो डिस्कस केला तोच, फक्त आपण कशा पद्धतीने तो ॲडअप करायचा तो बघायचा आहे. सगळ्यात पहिले काय करा, एक तर असं आहे की तुम्ही शीट डिव्हिजन करा. म्हणजे तुमच्याकडे एवढा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 3 ह्याच्यामध्ये डिवाईड करून तुम्ही पेन्सिलने इथे मी हे, इथे ते असं करून तुम्ही तुमचं बनवू शकता. असंही होऊ शकतं की सेंटर पार्टमध्ये तुमची जी मेन वस्तू, म्हणजे कॅमेरा आता मी पकडला आहे ना, कॅमेरा आणि त्याची लेन्स, तर इथे तुमचा कॅमेरा आणि त्याची लेन्सचा मेन स्केच येईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यातून कशा त्याच्यातले पैलू घेतलेत, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते तुम्ही इथे या साईडला लिहू शकता. म्हणजे आता मी सेंटरला पकडायला गेले, आता इथून स्टार्ट करूया आपण, की इथे मी कॅमेरा आणि लेन्स ह्याचं इथे पूर्णपणे स्केच आलं, हे याचं स्केच आलं. ओके, हे स्केच आल्यानंतर आता आपण सगळ्यात पहिले या साईडला या शीटला मी काय काय लिहिणार आहे की कॅमेराचं महत्त्व काय, इम्पॉर्टन्स झाल्यानंतर सेकंड पार्ट काय येणार की लेन्स, कोणकोणत्या टाईपच्या लेन्स असतात, टाईप्स, त्याची फोकल वेवलेंथ किती असते, ठीक आहे, वेगवेगळे त्याचं ते सगळा क्रायटेरिया इथे येणार. थर्ड पार्ट काय येईल की त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक ॲनालायझेशन काय झालं या दोन्ही गोष्टीतून, त्याचं ॲनालिसिस म्हणजे काय येतो की ॲनालिसिसमध्ये तुमचं येणार की बाबा कॅमेराचे कोणकोणत्या टाईप्स आहेत, त्यातले सगळ्यात हायर लेवलचा कॅमेरा कोणता, सगळ्यात लोअर लेवलचा कॅमेरा कोणता. सेकंड गोष्ट त्याच्यामध्ये लेन्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या फोकल लेन्सच्या ज्या लेन्सेस असतात त्याचा काय उपयोग होतो. म्हणजे ते छोटी वस्तू मोठी दिसते, लांबची वस्तू जवळ दिसते किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये किती MMचं त्यांच्या फोकल लेंथ असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही या प्रोडक्टवर म्हणजे ॲनालिसिसवरती तुम्ही येऊ शकत नाही. आणि जर तुम्ही आलात तर तुम्ही कुठून तरी कॉपी केलं हे समोरच्याला समजून जाणार. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा तुमच्याकडे थरोली अभ्यास पाहिजे. ह्याचं तुम्ही इथे या एवढ्या चौकोनामध्ये भरा, पण ते राईटअप भरू नका. त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं की तुमच्याकडे आपल्याला छोटेसे स्केच किंवा ॲरोज किंवा 10वी 12वीमध्ये कसं तुम्ही थोडंसं प्रोजेक्ट पेपर्सचा वापर करून तुम्ही तुमचे असे बनवले होते की ट्री डायग्राम किंवा छोटेमध्ये लेन्स, ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात, बेसिकमध्ये नोट्स आपण ज्या बनवतो, तर नोट्स टाईपमध्ये तुम्ही हे बनवायला जा, ठीक आहे. आणि नंतर तुम्ही हळूहळू ग्राफिक्स वापरा. ग्राफिक्स इम्पॉर्टंट आहेच आर्किटेक्चरमध्ये, पण हे आत्ता या लेवलला तुम्हाला येणार नाही, समजणार नाही. त्यामुळे पहिले नोट्स
सारखं बनवा. वाक्य रचना करू नका, पॉइंटर्समध्ये लिहा. ठीक आहे. हे त्यानंतर ह्याचा ॲनालिसिस हा पूर्ण इथे यायला पाहिजे की बाबा कॅमेऱ्याचा काय यूज आहे, त्याचं मेन इंटेन्शन काय आहे. कॅमेरामुळे आपल्याकडे काय होतात, मेमरीज साठवल्या जातात, आपण मेमरीज कॅप्चर करतो आणि त्या आपण प्रिझर्व करतो. तर त्याचप्रमाणे मेमरीज जर कॅप्चर होतात, मेमरीज प्रिझर्व होतात, तर आपण आपल्या जे तुम्ही ड्रीम हाऊस बनवताय तर ड्रीम हाऊस तुमचं काय आहे, मेमोरेबलच असलं पाहिजे ना. एकदाच तुम्ही बनवणार, नाव काय ड्रीम हाऊस, म्हणजे तुम्ही एकदाच बनवणार, एकदाच त्या व्यक्तीसाठी करणार, तर ते कसं सुंदर, छान, मेमोरेबल, सुंदर असं असलं पाहिजे. तर त्याच्यामुळे तुमच्या याच्यामध्ये तुमचे जे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये काय काय तुम्ही यूज करणार आहात, किंवा मी माझ्या याच्यामध्ये गार्डन्स किंवा ग्रीन एरियाज जास्त यूज करणार आहे. माझं हाऊस जे आहे, मग तुम्हाला तुमचं जे हाऊस आहे किंवा ते त्या पर्टिक्युलर प्रोफेशनसाठी तुम्ही जे हाऊस डिझाईन करणार, तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय काय इम्पॉर्टन्स त्या व्यक्तीला काय इम्पॉर्टंट वाटतं, की एखाद्याला वाटत असेल की मला गार्डन पाहिजे, एखाद्या व्यक्तीला पाहिजे की मला बाल्कनी पाहिजे, राईट, बाल्कनी पाहिजे. त्याच्यानंतर एखाद्याला वाटत असेल की मला कॉलम्स पाहिजेत, काही लोकांना वाटत असेल किंवा एखाद्याला असं वाटेल की मला पूर्णपणे मध्ये ओपन कोर्टयार्ड पाहिजे. तर हे सगळे तुमचे पॉईंट्स आहेत ना, हे तुमच्या मेमरीजमध्ये येतात. या गोष्टी मेमोरेबल आहेत. म्हणून तुम्हाला म्हटलं की तुमचा जो पहिला थॉट आहे तो पहिला थॉट का इम्पॉर्टंट आहे, की तुमच्या मनामध्ये काय असलं पाहिजे, माझं घर कसं पाहिजे. आपण पिक्चर बघतो किंवा कोणा नातेवाईकाकडे जातो किंवा कोणाचं असं आपल्या सोसायटीमध्ये कोणाचा एखादा बंगलो असतो किंवा कोणाचं घर असतं, की असं वाटतं की अरे माझं घर पण असंच असलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी कसं असलं पाहिजे, तर हे सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये लिहायचं. आणि दॅट कॅटर्स मेमरीज. ओके. तर कॅमेरा काय करतो, मेमरी करतो, तर मेमरी कॅटर्स दिस. ओके. हा एक पॉईंट झाला, हे ॲनालिसिस झालं. सेकंड काय, लेन्स आहेत ना, लेन्समध्ये आपल्याला एरियाज, तर पर्स्पेक्टिव्ह जो मगाशी आपण डिस्कस केला, तर पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये येतं की तुम्ही काय करताय. पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्ही अशी प्लॅनिंगमध्ये करताय, तुमचं एलिव्हेशनमध्ये पर्स्पेक्टिव्ह हे करताय, कुठच्या पद्धतीने करताय, तर हे पॉईंट ह्याच्यामध्ये. हा झाला ॲनालिसिसचा, इथपर्यंत तुमचा हा पार्ट झाला. तो पण तुम्ही शक्यतो पॉइंटर्स, स्केचेसच्या माध्यमातूनच पूर्णपणे भरायचं आहे. आणि थर्ड पॉईंट आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही डिस्कस करायचं आहे की बाबा ह्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुमचे जे पॉईंट्स आहेत, पर्स्पेक्टिव्ह किंवा हे मेमरी डेव्हलपमेंट, हे तुम्ही कसे डेव्हलप करताय, हे तुमचे ह्या आणि या पार्टमध्ये तुम्ही भरायचे. ते पण स्केचेस थ्रू, किंवा एखाद्याला वाटेल की मी पर्स्पेक्टिव्ह आहे तर मी ही अशी एक लेंथ फॉलो करतो आहे, मे बी इथे कॉन्टूर असेल, ही माझी अशी बिल्डिंग, ही अशी या अँगलमध्ये मला दिसेल. आता आपल्याकडे दुसरा पण एक ऑप्शन आहे की ब्लर ऑप्शन. आपण ब्लर कसं आणायचं, तर तुम्ही इथे झाडं लावू शकता. ओके. एखादी गोष्ट आपल्याला ब्लर करायची, त्याच्या पुढे आपल्याला एखादी गोष्ट आणावी लागते ना, त्याच्यानंतर ती पाठी जाते वस्तू आणि ब्लर होते. त्यामुळे तुम्ही जर इथे ग्रीन गार्डन्स असं काहीतरी डेव्हलप करणार असाल, मी इथून जर त्याचा फोटो काढायला गेले तर हे आपल्याला थोडंसं काही गोष्टी ब्लर, काही गोष्टी फोकसमध्ये. तर फोकस आणि ब्लर हे पण तुमचे एक कॉन्सेप्टच झाले, ते पण तुम्ही कशा पद्धतीने ॲड करता ते महत्त्वाचं आहे. तर आय होप तुम्हाला आजचं कळलं असेल की कशा आपण कॉन्सेप्ट डेव्हलप करायचा आहे. एकच पर्टिक्युलर गोष्ट घेऊन आपण त्याला पुढे जायचं नाही, त्याच्यातली मायन्यूट गोष्टीचा अभ्यास करून मग तुम्ही कॉन्सेप्टकडे वळायचं आहे. आपण अजूनही 1-2 कॉन्सेप्ट ह्याच्यामध्ये बघू नेक्स्ट ह्याच्यामध्ये, कारण हा खूप लेंदी झाला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, आणि ह्याच्यामध्ये जर काही तुम्हाला डाऊट्स असेल नक्की कॉमेंट करून तुम्ही विचारू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये ज्यांना हे प्रॉब्लेम्स होतात की कॉन्सेप्ट कसा डेव्हलप करायचा, तर त्यांच्यासाठी नक्की हा उपयुक्त ठरेल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.